तर मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर येणं हा मुंबईसाठी काळा दिवस असेल। मुंबईचं अस्तित्व संपवण्याचं काम भाजपने केल्याचा आरोप पुन्हा एकदा संजय राऊतांनी केलाय। तर दुसरीकडे भाजपचा महापौर होणं हे मुंबईसाठी सुवर्ण दिन असल्याचं भाजपचे नवनाथ बन यांनी म्हटलंय। राऊतांचे पंचोबा आले तरीही मुंबई राज्यापासून वेगळी केली जाऊ शकत नसल्याचा पलटवार नवनाथ बन यांनी केलाय। भाजपचा महापौर या मुंबई शहरावरती येणं हा मुंबईसाठी आणि 106 हुतात्म्यांसाठी काळा दिवस असेल। कारण ह्या मुंबईचं अस्तित्व आणि अस्मिता संपवण्याची कामगिरी भाजपने केली। ही मुंबई भविष्यात उद्योगपतींच्या हातामध्ये दिली जाईल पूर्णपणे। एकनाथ शिंदे यांच्या मदतीनं भारतीय जनता पक्षाचा महापौर येणं ही महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी अत्यंत दुःखद असा हा दिवस असेल, काळा दिवस असेल, इतकंच मी आता सांगू शकतो। संजय राऊत किंवा संजय राऊतांचे वडील आले तरीही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाऊ शकत नाही। मुंबई ही महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे। निवडणूक जवळ आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, गुजरातला जोडणार, पाकिस्तानला जोडणार अशा अवया उठवण्याचं काम संजय राऊतांकडनं सातत्यानं केलं जातं आहे। परंतु आम्ही वारंवार सांगतोय, मुंबई लुटायचं काम कोणी केलं तर संजय राऊत तुम्ही केलं, मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम केलं तर उद्धवजी ठाकरे तुम्ही केलं। आता मुंबईसाठी सुवर्ण दिन येणार आहेत, सोन्याचे दिवस येणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।